महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील अर्ध्याहून अधिक पीएचडी बोगस असल्याचं वक्तव्य खुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलंय। त्यामुळे सर्व संशोधन केंद्रांना यापुढे प्रबंध ऑनलाईन जाहीर करण्याच्या सूचना दिल्याचं देखील तावडेंनी सांगितलं। ते काल पुण्यात भारती विद्यापीठाच्या वर्धापन सोहळ्यात बोलत होते। अनेक जण फक्त पगारवाढ होण्यासाठी किंवा नावापुढे डॉक्टर ही पदवी लागण्यासाठी पीएचडी करतात। त्यामुळे विद्यापीठांमधील अर्ध्याहून अधिक पीएचडीचे प्रबंध हे कॉपी पेस्ट असतात। अशा संशोधन विषयांचा भविष्यात काहीच उपयोग होत नाही असं तावडे म्हणाले। आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांच्या रिसर्च पेपर्सचा एनालिसिस करायला ते मोहनदास पै म्हणून त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला एक प्रेझेंटेशन केलं। तर आपल्या रिसर्चचं सायटेशन किती आहे? 1.3 सायटेशन। याचा अर्थ जे रिसर्च केले जातात ते नंतर वापरले किती जातात? तर 1.3। याचा अर्थ खरं खोटं माहीत नाही, पण अर्ध्याहून अधिक पीएचडी बहुतेक कॉपी पेस्ट तरी आहेत किंवा प्राचार्य व्हायला क्वालिफिकेशन लागतं म्हणून आहे, एचओडी व्हायला लागतं म्हणून आहे, माझं इन्क्रीमेंट होईल म्हणून आहे। रिसर्च हे रिसर्चसाठी होतंय का? आणि या रिसर्चमधनं पुढे त्यातून काही वेगळी डेव्हलपमेंट आम्ही करतो आहोत का? अशी रिसर्च सेंटर्स ही उभी राहणं ही गरजेचं आहे। आणि शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या या वक्तव्यावरती औरंगाबादमधील प्राध्यापकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आम्ही जाणून घेतली आहे। जवळपास 10 वर्ष 15 वर्ष त्या पीएचडी साठी लोक घालवतात। त्याच्यामध्ये खूप सूक्ष्मरित्या संशोधन केलं जातं आणि मला वाटतं की शिक्षण मंत्र्यांनी असं विधान करणं हे खूप चुकीचं आहे। कारण तुम्ही सरकारमध्ये बसलेले आहात, तुम्हाला जर असं वाटत असेल की हे संशोधन कॉपी पेस्ट आहे तर त्यांनी त्यांचे नियम कडक करावेत आणि असं विधान करून सगळ्यांवर संशय घेणं हे मात्र फार चुकीचं आहे। जे उत्तम दर्जाचं संशोधन करतात ते नाहीत का? आहेत, खूप आहेत आणि ते पेटंट करू शकतील इतक्या गुणवत्तेचं काम करणारे लोक आहेत। पण त्याच्यावर शाबासकीची थाप आहे का? त्यांना पुरस्कार आहे का? त्यांचे प्रबंध छापले जावेत यासाठी काही विशेष अनुदान सरकार किंवा विद्यापीठ देतंय का? याबद्दल असं म्हणता येईल की असं काहीही घडत नाही। म्हणजेच वाईट करणाऱ्याला शिक्षा नाही आणि चांगलं करणाऱ्याला प्रोत्साहन नाही। संशोधनाला सर्वाधिक महत्त्व देण्याची गरज आहे आणि ही भूमिका शासनाने आणि विद्यापीठांनी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं।